आणि 28 फेब्रुवारीला जे घडलं की खामेनी यांच्यासह इराणच्या लष्करी आणि नागरी व्यवस्थेमधले अनेक महत्त्वाचे नेते हे मारले गेले. इस्रायलसाठी हा अस्तित्वाचा लढा आहे. अरब देशांसाठी की आपल्या भूमीमध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक अन्य धर्मीयांचं उभं केलेलं एक राष्ट्र की जे सातत्याने आपल्याला काट्यासारखं टोचत राहील. एकूणच आखाती देशांमध्ये कोणी नेतृत्व करायचं या संदर्भातल्या ज्या काही आपापसात अंतर्गत अशी जी काही अरब देशांमधली पण स्पर्धा आहे. इराणचे महत्वाचे नेते एखाद्या बैठकीसाठी एकत्र येणं आणि मग त्याची माहिती मिळून त्याच वेळेला अचूक तिथे हल्ला होणं. कार्यक्रम तो इराणनी हाती घेतला होता, म्हणजे आण्विक ताकद वाढवण्याचा. बरोबर. तर आणि मग त्याला कुठे त्याच्याकडे बोट दाखवून मग हा हल्ला घडवणे, हाही एक याच्यामध्ये एक पैलू आहे. आपल्या हितसंबंधांचं, राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण करणं ही त्या देशाच्या प्रमुखांची किंवा धोरणकर्त्यांची जबाबदारी असते. सागरी मार्गाने होणारं मालवाहतूक व्यापार हा भारताच्या दृष्टीने अतिशय कळीचा आहे. की भारताला त्याच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टीने त्या परिस्थितीमध्ये अंतर्गत पेट्रोल डिझेल यांच्या किमती वाढू नयेत म्हणून एक पर्यायी मार्ग म्हणून आपण रशियाकडनं स्वस्तातनं तेल विकत घेत होतो. इराणकडनं आपण तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेने आपल्यावर दबाव त्याच्यामध्ये आणलेला होता. इराण चीनला तेल देतं आणि चीन आणि US म्हणजे अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेली स्पर्धा